नमस्कार पशुपालक मित्रांनो. तर एका व्हिडिओवर कमेंट आली होती की चारा खूप चांगल्या म्हणजे प्रकारे वाढला आहे आणि हे कडवळ आहे का मेगा स्वीट आहे. तर हे मेगा स्वीट नसून आपल्या घरातली ज्वारी पेरली होती आणि ती चांगल्या प्रकारे वाढली आहे. आणि ह्याला काय काय घातलं होतं, तर ह्याला रासायनिक खताचा एक टिपकासुद्धा पडला नाही. ह्याला फक्त आपलं गाईचं शेणखत आणि आता इथं झाड आहेत, ह्या झाडांपाशी आपला गोठा आहे. तर गोठ्यातलं सगळं मुतारी पावसानं धुवून वरल्या रानात आधी पसरते आणि वरल्या रानातून जास्त झालेली ह्या खाल्ल्या रानात येते. पण आता इथं आमच्या मानदेशात काय जास्त पाऊस का नसतो, म्हणजे ताली भरायजोगा पाऊस कधी पडतच नाही आमच्या इकडं. त्यामुळे शेणखत पण घालावं लागतं रानासनी. तर आता कडवळ करायच्या आधीच ह्याच्यामध्ये इथनं घरापाशीच गोठा आहे, त्यामुळं शेणाच्या गाड्यानंच ह्याच्यात गाड्या आणून उरालं होते. एक 15 दिवस ह्याच्यात शेण टाकत होतो. 10 गुंठ्याचा प्लॉट आहे हा कडवळाचा आणि कडवळाच्या पलीकडं हत्तीघास आहे. तर रासायनिक खताची जमिनीला जी आपल्याला आदत टाकली, आपण आदत करून ठेवली आहे, ती फार चुकीची सवय लागली ह्या जमिनीला. आणि एक दिवस असा येईल की रासायनिक खताच्या अतिवापरामुळे ह्या जमिनीतून धान्याचा अंकुरसुद्धा येणार नाही. कारण रासायनिक खत ते रासायनिक खत आणि जमिनीचा पोत पूर्णपणे नष्ट व्हायला लागला आहे. जमीन टणक व्हायला लागली आहे आणि जास्त मेहनत करूनसुद्धा उत्पन्न चांगलं येणं झाले. आता ह्याच्यात खत जास्त आहे, तर बघा ही माती, ह्याच्यात सगळं शेणखतच आहे. आणि एक साजेसं उदाहरण देतो, रासायनिक खत आणि सेंद्रिय खत. आता आपल्याला दिवसातून 2 वेळा चहा लागतो प्यायला आणि चहा नाही पिलो तर आपण जगू शकतो. पण चहा पिलो नाही, आपल्याला सवय झाली चहाची, तर आपल्याला म्हणजे काम करू वाटत नाही कोणतंच आणि एक प्रकारे कामाचा मूड राहत नाही. तसंच ह्या जमिनीचं झालं आहे. ह्याला चहाच्या नावाखाली रासायनिक खत लागतं आणि ते नाही दिलं तर पीक वाढत नाही. मग त्याला कितीही आपण शेणखत घालू. तर जमिनीची हळूहळू रासायनिक खताची सवय मोडून शेणखताची सवय जमिनीला लावा आणि एक 80 ते 90% शेणखत आणि 10 ते 20%च रासायनिक खताचा वापर करा. आणि आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढल्या व्हिडिओत. धन्यवाद.